ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे सायली शांतपणे झोपलेली असते आणि तेवढ्यातच प्रतिमाचा फोन येतो. तेव्हा सायली फोन उचलते आणि म्हणते, बोला प्रतिमा आत्या. तेव्हा प्रतिमा आत्या म्हणत असते की सायली, लहानपणी तन्वी ज्या झाडाखाली इथे पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवायची, बरोबर त्याच ठिकाणी तू तो चष्मा कसा काय लपून ठेवला होतास? तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते की मला हे जेव्हा कळलं ना तेव्हा मला आश्चर्यच वाटलं. तेव्हा सायली म्हणते, प्रतिमा आत्या तुम्हाला कसं काय कळलं? तेव्हा प्रतिमा आत्या म्हणते की पूर्णाजीचा फोन आला होता आणि तेव्हा मला कळलं. तेव्हा इथे पूर्णाजीनेच मला सांगितलं. तेव्हा इथे सायली म्हणत असते, आपल्या मनामध्ये मला पण कळत नाही आहे की ज्या ठिकाणी लहानपणीची तन्वी इथे पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवायची तिथे मी कसा काय ठेवला? तेव्हा सायलीला आठवत असतं पूर्णाजीने तिला तन्वी अशी मारलेली हाक, तिला मांडीवरती घेऊन तिच्यासाठी गायलेली अंगाई, या सगळ्या गोष्टी तिने लहानपणी पूर्णाजीकडून अनुभवल्यात असं तिला वाटत असतं. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की सायली, अगं तन्वीचं नाटक करता करता तू खरोखर तन्वीसारखीच वागतेस असं मला वाटतंय. किती छान नाटक करतेस गं तू, पूर्णाजीसाठी किती काय काय करतेस. तेवढ्यातच इथे सायली आता त्या विचारातच असते. तेवढ्यात अश्विन अर्जुनने सांगितल्याप्रमाणे कुणालाही काही न सांगता घरातून बाहेर पडलेला असतो. विमल म्हणते, हे काय अश्विन दादा, तुम्ही आत्ताच तर आलात ना, लगेच कुठे निघालात? तेव्हा अश्विन म्हणतो की हॉस्पिटलला चाललो आहे, एमर्जन्सी आहे. तेव्हा इथे विमल म्हणते, ठीक आहे, मला विचारलं तर मी सांगेन. तेवढ्यातच कल्पना आणि प्रताप काका दोघेजणं खाली आलेले असतात. तेव्हा इथे कल्पना म्हणत असते, विमल, मी आणि हे आम्ही दोघेजणं पूर्णाजीला आणि अस्मिताला घेऊन आम्ही जातो आहे मंदिरामध्ये आणि बाळालासुद्धा बरोबर घेतो आहे. तर जर इथे सायली उठली तर सायलीला काहीतरी खायला दे. आणि त्यानंतर अश्विनने चहा नाश्ता काहीच घेतलेला नाही आहे, अश्विनलासुद्धा काहीतरी खायला दे. तेव्हा विमल म्हणते, ठीक आहे, पण अश्विन दादा घरामध्ये नाहीच आहेत ना, अश्विन दादा तर हॉस्पिटलला निघून गेले. प्रताप काका म्हणतात की एमर्जन्सी आली असेल म्हणून तो हॉस्पिटलला लगेच निघून गेला असेल. कल्पना म्हणते, अहो पण त्याने काहीच खाल्लेलं नाही आहे, साधी कॉफी पण त्याने घेतलेली नाही आहे. प्रताप काका म्हणतात, अगं कामामध्ये बिझी असला ना तर त्याला कसलंही भान राहत नाही. आता मगाशी तर आला, एमर्जन्सी आली म्हणून पुन्हा हॉस्पिटलला निघून गेला. तर इथे जेवढा तो कामामध्ये बिझी असेल ना तेवढंच चांगलं आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणत असते, सायली थँक्यू सो मच. सायली म्हणते, थँक्यू कशाला, तू माझ्या आईची इतकी मनापासून काळजी घेतेस, तिच्यासाठी तू तन्वीसारखी वागतेस, मग मला थँक्यू म्हणायला नको का? तेव्हा इथे आता प्रताप काका त्याचबरोबर कल्पना अस्मिताला घेऊन मंदिरामध्ये जातात आणि इथे जेलमध्ये अश्विन, चैतन्य आणि अर्जुन हे तिघेजण आलेले असतात. प्रियाच्या चेहऱ्यावरती इथे आता स्माईल आलेली असते. तिला वाटत असतं की घ्या, इतकं सगळं करून मला जेलमध्ये पाठवलं, पण शेवटीला काय झालं, सगळेजण आता माझ्याच पायाशी आलात ना. पण इथे आता अश्विन प्रियाला सडेतोड उत्तर देणार असतो. कारण का, जेव्हा तो जेलमध्ये येतो प्रिया म्हणते, मला माहितीच होतं अर्जुनने तुला निरोप दिल्या दिल्या तू मला भेटायला नक्की येशील. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, दादा मी तुला सांगितलं होतं ना ह्या बाईचं मला तोंडसुद्धा बघायचं नाही आहे म्हणून, मग का तू मला इथे बोलावलंस? तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन एकदा ऐकून तरी घे तिला काय बोलायचं आहे ते. तो म्हणतो, नाही ऐकून घेणार आहे मी, कारण मला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे, तिचं तोंड बघायचं नाही आहे. तेव्हा इथे लगेचच प्रिया म्हणते की ज्या बाईचं तुला तोंड बघायचं नाही आहे अश्विन, त्याच बाईच्या पोटामध्ये तुझं बाळ वाढतं आहे, तुला कळतं आहे का? तेव्हा अश्विनच्या पायाखालची जमीनच सरकते, त्याला धक्का बसतो. तो म्हणतो, काय? ती म्हणते, हो अश्विन, मी आपल्या बाळाची आई होणार आहे, माझ्या पोटामध्ये सुभेदारांचा वारस वाढतो आहे, कळतं आहे का तुला? या अवस्थेमध्ये तू मला सोडणार नाही, मला माहिती होतं. हे बघ आता तू एक काम कर, मी आई होणार आहे ना, आता लवकरात लवकर माझी बेल कर आणि मला घरी घेऊन जा, आपण तिघेजणं सुखाने संसार करू, तू, मी आणि आपलं बाळ. मी आता खरंच चांगलं वागेन, मी सुभेदारांचे आदर्श सून,
तुझी आदर्श बायको आणि आपल्या बाळाची आदर्श आई बनेन. फक्त मला इथून घेऊन चल. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन, हे जे काही आहे आता ते तू ऐकलेस. जो काही डिसिजन असेल तो तुझा डिसिजन असणार आहे. तेव्हा प्रिया म्हणते, कसला डिसिजन? डिसिजन हाच आहे की मी घरी येणार आहे माझ्या. हो ना अश्विन, तू मला तुझ्याबरोबर घरी घेऊन जाणार आहेस ना? हे बा, आपलं बाळ असं जेलमध्ये वाढलेलं तुला चालणार आहे का? त्याच्यावरती चांगले सुभेदारांचे संस्कार व्हायला नको? चल, मला घरी घेऊन चल. तेव्हा अश्विन म्हणतो, कुठला बाळ? कुठल्या बाळाबद्दल बोलतेस तू? बबली लोखंडे. अगं, तू केवढी मोठी फ्रॉड मुलगी आहेस मला माहिती नाही. एक खुनी आहेस तू. लोकांना फसवणारी फ्रॉड मुलगी आहेस तू. लोकांच्या जीवावरती उड्या मारणारी तू मुलगी आहेस. बबली लोखंडे, कशावरून तुझ्या पोटामध्ये जे बाळ आहे ते माझं आहे? कशावरून विश्वास ठेवायचा तुझ्यावरती? असं अश्विन तिला म्हणत असतो. तेवढ्यातच विमलने किचनमधली सगळी कामं उरकून घेतलेली असतात आणि ती म्हणते की चला, किचनमधली कामं झाली आहेत, आता मी जाते आणि आता अश्विन दादा नाही आहेत तर त्यांची रूम साफ करून घेते. अश्विनच्या रूममध्ये विमल गेलेली असते. त्यानंतर सायली आता खाली उतरते आणि म्हणत असते की मी जाते. त्या आता पुन्हा गार्डनमध्ये जाते आणि जाऊन बघते मी बरोबर त्या झाडाखालीच कसा काय चष्मा लपवून ठेवला. त्या झाडाजवळ गेल्यानंतर मला काही आठवतं आहे का ते बघते. त्यानंतर इथे प्रिया म्हणत असते, अश्विन, अरे हे काय बोलतोयस तू? मान्य आहे तुझा राग आहे माझ्यावरती, मी तुला खूप फसवलं आहे, पण याचा अर्थ असा होत नाही की तू आपल्या बाळाला स्वीकारणार नाहीस. तू त्याच्यावरतीही संशय घेशील. हे बाळ तुझंच आहे अश्विन, मी खरंच सांगते. तो म्हणतो, का विश्वास ठेवायचा मी? माझ्याबरोबर लग्न झालेलं असताना तुझे नंतरला सुद्धा किती अफेअर्स होते हे मला माहिती नाही आहे का? तुझ्या अफेअर्सबद्दल मला सगळं काही कळलं आहे. त्यामुळे हे बाळ माझं आहे या गोष्टीवरती मी विश्वास ठेवणार नाही आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन, हे बघ, तू शांत हो प्लीज, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा प्रिया म्हणत असते, अश्विन, माझा राग तू आपल्या बाळावरती काढू नकोस. हे बघ, हवं तर मी तुझ्या पाया पडते, भीक मागते तुझ्यासमोर, पण आपल्या बाळाला स्वीकार. हे बघ, तू हवं तर माझा राग कर, माझा तिरस्कार कर, पण आपल्या बाळाला एकटं सोडू नकोस. त्याला तुझी गरज आहे. अश्विन म्हणतो, अजिबात नाही दादा, एक गोष्ट लक्षात ठेव, ही मुलगी, ही बाई मला माझ्या आयुष्यामध्ये अजिबात नको आहे. तुला माहिती आहे ना दादा, ही काय करणार आहे? ही आता बाळाचं भांडवल करेल आणि आपल्या घरामध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न करेल. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते, तुझा विश्वास नसेल ना अश्विन, तर तू आपल्या बाळाची DNA टेस्ट कर, म्हणजे तुला कळेल की हे बाळ तुझं आहे की नाही. बाळाची हवं तर DNA टेस्ट कर. तेव्हा अश्विन म्हणतो, अजिबात नाही दादा, मी तुझा लहान भाऊ आहे. आतापर्यंत मी तुझ्याकडे कधीच काहीच मागितलेलं नाही आहे, पण आज पहिल्यांदा तुझ्याकडे मी मागतो आहे की ही मुलगी प्रेग्नेंट आहे ना, ती गोष्ट तू घरी कुणालाही सांगायची नाही आहेस. अगदी कुणालाच नाही. पूर्णाजी, मम्मा, डॅड, अस्मिताई, सायली वहिनीलासुद्धा नाही. तू कुणालाही सांगायचं नाही आहेस की ही मुलगी प्रेग्नेंट आहे. नाहीतर काय होईल तुला माहिती आहे? ही मुलगी आपल्या घरामध्ये परत येईल आणि पुन्हा सगळ्यांना त्रास देत राहील आणि मला ते नको आहे. जर ही घरी परत आली ना तर मी घर सोडून निघून जाईन. ही गोष्ट तू लक्षात ठेव, म्हणून तू मला प्रॉमिस कर. तर इथे सायली आलेली असते गार्डनमध्ये आणि तिथे आता झाडाजवळ उभी राहिलेली असते. पूर्णाजी म्हणालेली असते की तन्वी, अगं लहानपणीसुद्धा तू इथेच चष्मा लपवला होतास आणि आता इतकी वर्ष गेली तरीसुद्धा बरोबर इथेच चष्मा लपवलास. माझ्यासमोर माझी 5 वर्षांची नात आहे असंच मला वाटते. तेव्हा इथे सायलीला आठवत असतं कशा पद्धतीने तिने त्या ठिकाणी चष्मा लपवून ठेवलेला असतो आणि एक छोटी 5 वर्षांची मुलगीसुद्धा तिला झाडाजवळ दिसत असते आणि ती मुलगी, पूर्णाजी, पूर्णाजी, मी कुठे लपली आहे, मला शोधून काढ, असं ती म्हणत असते. तो आवाज सायलीच्या कानावरती पडतो आणि तिला आता मेंदूवरती ताण आल्यामुळे चक्कर येते आणि ती आता खाली कोसळते. तेव्हा गार्डनमध्येच इथे आता सायली गार्डनमध्येच पडलेली असते आणि मंदिरामधून सगळेजण घरी आलेले असतात. पूर्णाजी, कल्पना, अस्मिता, प्रताप काका सगळेजण इथे बाळाला घेऊन घरी आलेले असतात. तेव्हा इथे प्रिया म्हणते, अर्जुन प्लीज प्लीज तू इथे आता काही प्रॉमिस करू नकोस. अरे मी प्रेग्नेंट आहे, ही गोष्ट तू घरी सांगणार नाही आहेस का? पूर्णाजीला, मम्माला, सगळ्यांना खरंच खूप आनंद होईल. त्यामुळे काम कर, त्यामुळे तू आता ही गोष्ट सगळ्यांना सांग. तेव्हा इथे अश्विन म्हणत असतो, दादा तू मला प्रॉमिस केलेस, चैतन्य तूसुद्धा मला प्रॉमिस केलेस. आता ही गोष्ट फक्त आपल्या तिघांमध्ये राहणार आहे, बाकी कुणालाही कळता कामा नये, नाहीतर मग तुम्हाला अश्विन पुन्हा कधीच दिसणार नाही.
तेव्हा इथे अश्विन म्हणतो, तुम्ही येत आहे की मी जाऊ? तुम्हाला नसेल यायचं तर मी निघतो. चैतन्य आणि अश्विन दोघेजण निघालेले असतात. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन प्लीज प्लीज तू चैतन्याचं आणि इथे अश्विनचं काही ऐकू नकोस. तू घरच्या लोकांना ही बातमी सांग. तेव्हा अर्जुन म्हणतो, बघितलंस ना प्रिया, आतापर्यंत तू जे काही वागली आहेस ना त्याची शिक्षा तुला देवाने कशी दिली आहे. अगं इथे आता तुझ्या मुलाला ना बापाचं प्रेम कधीच मिळणार नाही आहे, कधीच मिळणार नाही. ही गोष्ट तू लक्षात ठेव. तेव्हा इथे अर्जुन, चैतन्य, अश्विन तिघेही जण घरी आलेले असतात. तेव्हा अस्मिता म्हणत असते, कोर्टात काय झालं असेल, प्रियाला काय शिक्षा मिळाली असेल. इथे आता आपल्या आधी अर्जुन, चैतन्य घरी यायला हवे होते, ते घरीच आलेले नाही आहेत. तेव्हा कल्पना फोन करत असते, पण फोन हा आता दारामध्येच वाजतो. अश्विनसुद्धा त्यांच्याबरोबर घरी आलेला असतो. कल्पना म्हणते, काय रे अश्विन, तुम्ही या दोघांबरोबर कसं काय, तुम्ही तिघे एकत्र? अश्विन म्हणतो, मी हॉस्पिटलला गेलो होतो, चैतन्य आणि दादा मला गेटजवळ भेटले. त्यानंतर इथे सचिन आणि वकील हे आता आलेले असतात महिपत शिकरेला भेटायला. सचिन म्हणत असतो की तुम्ही चांगले वागताय ना, त्याचं कौतुक सर्वत्र होतं आहे, त्यामुळे पुढच्या हेअरिंगला तुम्ही जेलच्या बाहेर असणार हे नक्की. तेव्हा महिपत म्हणतो की मला तर तेच हवं आहे ना, मी तर आता चांगलाच वागणार आहे. तेव्हा नागराज म्हणत असतो की एवढं पण कौतुक करू नका, तुम्हाला काय वाटतं आहे महिपत इथून बाहेर पडणार आहे का? तेव्हा वकील म्हणतात, हो पुढच्या हेअरिंगला ते बाहेर पडू शकतात, कारण त्यांचं चांगलं वागणं सगळ्यांना खूपच जास्त आवडतं आहे, कौतुक होतं आहे सगळीकडे. तर इथे सगळेजण घरी आलेले असतात. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की आपल्याला हवा तसा निकाल लागलेला आहे, प्रियाला काय शिक्षा झाली हे आता बोलायला तो जाणारच असतो. तेवढ्यातच इथे विचारतात की सायली कुठे आहे. तर सायली रूममध्ये आराम करत असेल, ती अजून खाली आलेलीच नाही आहे. तेव्हा जा तिला बोलावते, आपल्याबरोबर चहा घेईल. विमल बघून येते आणि म्हणते, अर्जुन दादा सायलीताई रूममध्ये नाही आहे. अर्जुन म्हणतो, काय, पण तिची तब्येत ठीक नसताना ती कुठे जाईल? मी तुम्हाला सांगितलं होतं ना सायलीवरती लक्ष ठेवायला, मग अशी कशी तुम्हाला न सांगता घराबाहेर पडली ती? तेव्हा विमल म्हणते, पण सायलीताईंना मी खाली येताना बघितलंच नव्हतं, कुठे गेले असतील त्या? तेव्हा विमल बाकीचे सगळेजण शोधाशोध करायला लागतात. तेव्हा विमलला सायली आता गार्डनमध्ये पडलेली दिसते. ती जोरात ओरडते, सायलीताई. आणि तेव्हा प्रेक्षकांनो सायली आता इथे गार्डनमध्ये कोसळलेली असते. बराच वेळ ती बेशुद्ध तिथेच पडलेली असते. सगळ्यांना आता सायलीची काळजी वाटत असते. विमल जोरात ओरडते, सायलीताई, आणि घरातल्या सगळ्यांपर्यंत तो आवाज आता पोहोचतो. तर पुढील भागामध्ये सायलीला आता अर्जुन घरामध्ये घेऊन येतो. अश्विन सायलीला चेक करत असतो. अश्विन म्हणत असतो की सायली वहिनी, आता माझ्यापासून काही लपवायचं नाही आहे, मला स्पष्टपणे खरं खरं सांगायचं. सायली वहिनी मला सांग, तुझे लास्ट पिरियड कधी आले होते? तेव्हा इथे सायली घाबरते, त्याच्याकडे बघायला लागते आणि म्हणते, 2 महिन्यांपूर्वी आले होते. तेव्हा अश्विन म्हणतो, हो ना दादा, आपल्याला वहिनीच्या लवकरात लवकर काही महत्त्वाच्या टेस्ट करून घ्याव्या लागणार आहेत. तेव्हा सायली म्हणते, भाऊजी त्याची काही गरज नाही आहे, मी घरच्या घरी टेस्ट केलेली आहे आणि ती टेस्ट पॉझिटिव्हसुद्धा आलेली आहे. तेव्हा सगळ्यांना खूप जास्त आनंद होतो. कल्पना म्हणते, काय सायली खरंच? तेव्हा सगळेजण खुश असतात. अर्जुनला काही कळतच नाही. अर्जुन म्हणतो, म्हणजे नक्की काय झाले सायलीला, मला कुणी काही सांगणार आहे का? अस्मिता म्हणते, काय रे अर्जुन, तू पण, तुला कुणी एवढा मोठा वकील केला रे? तेव्हा प्रताप काका म्हणतात की अस्मिता, आता अर्जुनला काहीच कळणार नाही आहे, सध्या त्याला काहीही कळणार नाही, पण जेव्हा तो बाबा होईल ना तेव्हा त्याला सगळ्या गोष्टी कळतील, हो ना अर्जुन? तेव्हा अर्जुन आता आश्चर्यानेच उभा राहतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अर्जुन सायलीकडे बघत असतो. कल्पना सायलीला मिठी मारते, तिला प्रेमाने जवळ घेते आणि म्हणत असते, थँक्यू सो मच बाळा. अरे अर्जुन आणि सायली, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही आई बाबा होणार आहात. सायलीला ही गोष्ट आधीपासूनच माहिती असते, पण सायलीला अर्जुनची भीती वाटत असते की त्याच्या मनात नक्की काय चाललं आहे. त्याने स्वीकारले का की आता बाळ जन्माला आलं तर आपण त्याची देखभाल करायची, त्याच्या मनाची तयारी झाली आहे का, हा प्रश्न तिच्या मनाला सतावत असतो. आणि म्हणून तिने ही गोष्ट अजूनपर्यंत कुणालाही सांगितलेली नसते. पण फायनली ही गोष्ट आता सगळ्यांना समजलेली असते की सायली प्रेग्नेंट आहे
अर्जुन आणि सायली दोघेजण आई बाबा होणार आहेत. पण सायली घाबरलेली असते. ती अर्जुनचा चेहरा बघत असते. त्याच्या मनात नक्की काय आहे ते बघत असते. पण अर्जुन इथे आश्चर्यचकित झालेला असतो आणि तो सायलीकडे एकटक बघतच असतो.